महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय। यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी भाषण संपवताना मंत्री गोगावले यांची नक्कल केली। गोगावले नॅपकिन वापरतात तशीच नक्कल त्यांनी भाषण संपवताना केली। विधानसभा निवडणुकीत दगाबाजी केली या मंत्री गोगावलेंनी केलेल्या आरोपाला तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय। जाहीर सभेत तटकरेंनी मतांचा हिशेब मांडत गोगावलेंना उत्तर दिलं। संयमांचं कडेलोट करण्यासाठी केलेले वेडेवाकडे आरोप सहन करणार नाही असं प्रत्युत्तर खासदार तटकरे यांनी दिलं। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे। काही निर्णय हे जिल्हा पातळीवर होतील असंही ते म्हटलेत। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या। आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत आणि राहणार असं शेकापच्या जयंत पाटलांनी स्पष्ट केलं। ते रायगड जिल्ह्यातील शेकापच्या मेळाव्यात बोलत होते। सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पाहणी केली। जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारकडे केली। मुंबई पालिका निवडणुकांसाठी पडघम वाजू लागले, त्यासाठी सर्व पक्ष कामाला लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेही तयारी सुरू केली आहे। पक्षाने मुंबईत कमीत कमी 35 प्रभागात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। आघाडी झाल्यास 35, आघाडी न झाल्यास 50 जागा लढवण्याची तयारी शरद पवार पक्षाने केली आहे। महिलांनी घरी बसल्या बसल्या लघु उद्योग सुरू केला पाहिजे असा सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला। लाडक्या बहिणींचे 1500 रुपये येत असले तरी त्याच्यासोबत पायाभूत व्यवसाय महिलांनी करावा असं ते म्हटले। शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी उबाठाच्या खासदारांना मिळायला हवी अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती। दरम्यान संजय राऊत यांची तिकडे आवश्यकता नाही, संजय राऊत अकलेचे काय तारे तोडतात हे सर्वांना माहिती आहे असा टोला गिरीश महाजन यांनी लगावलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड जिल्हा विशेष न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर सुनावणीमध्ये काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळा प्रकरणी पोलिसांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। त्यामुळे अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची भांडाफोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सोलापुरातील टॉवेल कारखान्यातील दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे। यावेळी मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000चा निधी देण्यात आला आहे। नागपूरच्या आकाशात पुढील 17 दिवस ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी हा निर्णय घेतलाय। रिमोटवर चालणारे हेलिकॉप्टर अथवा विमान, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, ग्लायडर्स, मायक्रोलाइट एरोप्लेन, एअर बलून, एरो मॉडेल्स, पॅराशूट इत्यादींना देखील बंदी असेल। यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारनं शिवभोजन थाळीसाठी केवळ 70 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। हा निधी केवळ जून अखेरपर्यंत पुरेल इतकाच आहे, त्यामुळे निधी अभावी ही योजना बंद होण्याची भीती आहे। विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या सातबारा उतारावर शेरे मारल्यानंतर हरकती नोंदवण्यास 15 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय। तसंच सातबारा उतार्यावर भूसंपादनासाठी इतर हक्कांमध्ये नोंदीचा फेरफार होणार आहे। तर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर विमानतळाचा शिक्का मारण्यात आला असून जमीन विक्रीस बंदी घालत सक्तीचं भूसंपादन करण्यात आलंय। पालिका हद्दीमध्ये समाविष्ट गावात पालिकेनं कोणतीही पाणीपुरवठा योजना राबवलेली नाही आणि त्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय। दिवसाला जवळपास 1000 टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे। राज्यातील बदलत्या वातावरणाचा फटका भाजीपाल्यावर देखील बसलाय आणि भाज्यांची आवक घटल्यानं दरांमध्ये जवळपास 10 ते 20% वाढ झाली आहे। टोमॅटो, फ्लावर, शिमला मिरची आणि मटारच्या दरात वाढ झालेली आहे। पश्चिम रेल्वेच्या प्रमुख टर्मिनसपैकी असलेल्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवर प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसून येत आहे। या रेल्वे स्टेशनवर मुख्य प्रवेशद्वारांवर लावलेले बॉडी स्कॅनर आणि बॅगेज स्कॅनर बंद आहे। पालिकेकडून अनेक मूर्तिकारांना मागील 2 महिन्यात जवळपास 450 मेट्रिक टन शाडू मातीचं वाटप करण्यात आलं आहे। आतापर्यंत 550 मेट्रिक टनापर्यंत मागणी पोहोचली असून मूर्तिकारांकडून शाडू मातीला पसंती मिळत असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे। तर मंडप परवानगीला देखील चांगला प्रतिसाद मिळतोय। येत्या 22 मे रोजी नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकाचं मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे। सुमारे 12.5 कोटी रुपये खर्च करून नागपूर विभागातील इतवारी स्टेशन आधुनिक सुविधांनी सज्ज करण्यात आले।
उन्हाळ्याच्या सुट्टीत जाणाऱ्या चाकरमान्यांना गुड न्यूज मिळाली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील करोडी बोगदा 15 मे पासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलाय। पोलादपूर बाजूकडील बोगद्यातील वीज पुरवठा कार्यान्वित करण्यात आलाय आणि त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास झगमगीत होणार आहे। बोगद्यातील गळतीसह अंतर्गत कामं युद्धपातळीवर सुरू आहेत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवनेरी आणि शिवाई या इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवाशांना समान सुविधा आणि समान किलोमीटरच्या प्रवासासाठी 2 वेगवेगळे तिकीट दर आकारले जात आहेत। त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत्या 6 ऑगस्टपर्यंत टेक ऑफ आणि लँडिंगची सुविधा उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे या कालावधीत या विमानतळाचा वापर करण्यात येऊ नये अशी नोटीस हवाई प्राधिकरणाने दिली आहे। त्यामुळे जूनमध्ये होणारं उद्घाटन पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो असलेल्या आरे ते कफ परेड मेट्रो 3 मार्गिकेवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। मेट्रो स्थानकात प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते। राज्यभरात बांधण्यात आलेली 200 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र निधीअभावी बंद आहेत। या आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक उपकरणे, औषधे, पैसे नाहीत, तसंच कर्मचाऱ्यांची भरती देखील करण्यात आलेली नाही अशी धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आणि त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील गोरगरिबांना उपचाराअभावी जीव गमवावा लागण्याची शक्यता असून जनतेमध्ये राज्य सरकारविरोधात प्रचंड संतापाचं वातावरण आहे। मध्य रेल्वेनं मेल एक्सप्रेसमध्ये हेड ऑन जनरेशन पद्धतीचा वापर केल्यानं गेल्या आर्थिक वर्षात 170.7 कोटी रुपयांच्या इंधनाची बचत केली आहे। या पद्धतीमध्ये गाडीच्या इंजिनाला HOG कन्व्हर्टर लावण्यात येतं। बहुप्रतीक्षित वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 मार्गिकेवर लवकरच गाड्यांची चाचणी फेरी सुरू होणार आहे। MMRDAनं त्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या आहेत आणि त्यामुळे ठाणे शहराला पहिली मेट्रो मार्गिका वर्षाअखेरीस सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल। भारत सलग दुसऱ्या वर्षी ई-रिक्षांसाठी जगातील सर्वात मोठा बाजार राहिलेला आहे। मागील वर्षी भारतात ई-रिक्षांची विक्री सुमारे 20% वाढून सुमारे 7 लाख युनिटवर पोहोचली आहे। भारताची कोळसा आयात मागील आर्थिक वर्षात 1.60% घटून 26.35 कोटी टन राहिलेली आहे। या आधीच्या आर्थिक वर्षात 26.82 कोटी टन कोळशाची आयात करण्यात आली होती। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीनं पाकला समर्थन दिल्यानं IIT मुंबईनं आता तुर्कीतील शैक्षणिक संस्थांशी असलेले करार स्थगित केलेले आहेत। टाटा समाज विज्ञान संस्थेनंतर आता मुंबईतील दुसऱ्या मोठ्या शिक्षण संस्थेनं हा निर्णय घेतला। राज्यातील तब्बल 8,000हून अधिक गावात शाळाच नसल्याची माहिती समोर आली आहे। केंद्रीय शिक्षण सचिवांनी या गंभीर शैक्षणिक दुरवस्थेवर लक्ष वेधत परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले। यंदा 11वी प्रवेशात विज्ञान शाखेचा कट ऑफ वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। AI मधील करिअर आणि इतर वाढत्या संधींमुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानाकडे कल वाढतो आहे। 11वी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। यावर्षी 10वीला उत्तीर्ण झालेल्या 14.55 लाख विद्यार्थ्यांसाठी 20.43 लाख जागा उपलब्ध आहेत। मुंबई विभागाचा विचार करता मुंबई विभागातून 3.21 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर मुंबई विभागातील 1265 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तब्बल 4.61 लाख जागा असणार आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेतही वाढ मोठी आहे। मुंबईची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि जपानच्या तोहोकू विद्यापीठातून PhD करण्याची संधी भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे। दोन्ही विद्यापीठात झालेल्या सामंजस्य करारामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हा शैक्षणिक कार्यक्रम राबवला जाणार आहे। खासदार उदयनराजे भोसले नेहमी आपल्या हटके अंदाजासाठी ओळखले जातात। आता खासदार उदयनराजेंनी आपल्या एका निकटवर्तीयाची नवी कोरी
थार जीप चालवत शहरातून फेरफटका मारला। मान्सूनपूर्व पावसानं राज्यभरात धुमाकूळ घातला असून बळीराजा हवालदिल झालाय। आजपासून पुढील 5 दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय। वाशिम जिल्ह्यातील आसेगाव जवळका परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। सतत 7व्या दिवशी कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय, तर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळालाय। सातारा जिल्ह्याच्या अनेक भागांना मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलं। कोयनानगर, पाटण, ढेबेवाडी, कराड भागात मुसळधार पाऊस पडला। या पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान झालंय। अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटाला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं तडाखा दिलाय। या वादळामुळे अनेक आदिवासींच्या घरांचं छप्पर उडून गेलं। या पावसात पिकांचंही मोठं नुकसान झालं, तर जिल्हा परिषदेच्या शाळांचंही छप्पर उडून गेलं। धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आणि पावसामुळे काही झाडं उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी जनावरं ठार झाली आहेत। अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका 39 वर्षीय विवाहित पुरुषानं 16 वर्षीय अल्पवयीन मुलीनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय। दोघंही बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। दोघंही मागील 3 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे। शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले। बच्चू कडू हे शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी इथे आंदोलन करणार आहेत। सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग इथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। जवळपास 75हून अधिक बैलगाड्यांनी या शर्यतीमध्ये सहभाग घेतला। यामध्ये लिंगनूरच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला। नागपूर शहरातील अभ्यंगरनगर आणि सक्करदरा परिसरातील विविध घटनेत 2 दुचाकी आणि 1 कार जळून खाक झाले। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। मावळ तालुक्यात पाचान गावातील खाणीत एका 9 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झालाय। कुटुंबियांची नजर चुकवून हा मुलगा खाणीमध्ये पोहण्यासाठी गेला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन बिल न देता बोगस खतांची विक्री करण्यात आली आहे। या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून तब्बल ताब्यातून 20 गोण्या खतासह मुद्देमाल जप्त करण्यात आला। तुळजापुरात अवैध मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्वतः जाऊन ही कारवाई केली। या कारवाईत 33 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मुंबई पुणे हायवेवर पनवेलजवळ भाजप अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या वाहनाला अपघात झाला। या अपघातात शेख यांच्या पायाला दुखापत झाली आणि खोपोली इथे तिरंगा यात्रा संपवून ते मुंबईतील निवासस्थानी निघाले होते। सोलापुरात सोनसाखळी चोरांना पोलिसांनी अटक केली आहे। टोळीला अटक करून पोलिसांनी केलेल्या कारवाईत 5 गुन्हे उघडकीस करण्यात आलेत, तर पोलिसांनी या टोळीकडून 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। देशातील साखर उत्पादनात घट झाली आहे। साखर उत्पादनात 58 लाख टन इतकी घट झाली आहे। 15 मे अखेर देशाचं साखर उत्पादन 257.40 लाख टनावर गेलं। मावळमधील इंद्रायणी भाताला जीआय मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत। या मागणीनुसार कृषी विभागानं तातडीनं तसा प्रस्ताव सादर करावा अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 36,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। कांद्याला सरासरी 1200 रुपयांपर्यंत दर मिळाला। राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक घटली आणि दौंड बाजार समितीत 69 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे। या गव्हाला सरासरी 2700 रुपये दर मिळाला आहे।
बच्चू कडू यांनी तिरंगा यात्रेवर टीका केली आहे. सरकारनं आपलं यश लपवण्यासाठी तिरंगा यात्रा सुरू केली असल्याची टीका त्यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि संजय सावकार यांसह केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी सहभाग घेतला. वर्ध्यात ऑपरेशन सिंधूच्या यशाबद्दल तिरंगा रॅली काढण्यात आली होती आणि या तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येनं स्थानिकांनी हजेरी लावली. सैनिकांच्या सन्मानार्थ भाजपकडून लातूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं माजी सैनिक आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. सांगलीच्या मिरजेत भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार सुरेश खाडेंच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. स्मार्टफोन निर्यातीच्या बाबतीत भारतानं मोठी कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतातून $24.14 अब्ज किमतीचे स्मार्टफोन निर्यात झाले. मागील वर्षीच्या तुलनेत $15.57 अब्ज निर्यातीपेक्षा हे 55% जास्त आहे. कुलाबा वांद्रे सिवसारे मेट्रो 3 मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मागील आठवड्यात वाहतूक सेवेत दाखल झालाय. तर आता अखेर वोडाफोनचं नेटवर्क उपलब्ध झालेलं आहे. केंद्र सरकारच्या जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरणानुसार राज्य सरकारनंही आपलं धोरण जाहीर केलंय. या धोरणानुसार राज्याच्या किनारपट्टीवर जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापरासाठी कारखाने उभारण्यात येणार आहेत. यासाठी उद्योगांना प्रोत्साहन म्हणून सरकारकडून 15% भांडवली अनुदान देण्यात येणार आहे. प्रभादेवी पुलाच्या बांधकामात बाधित होणाऱ्या 19 इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलाय. मात्र त्याबाबतचं कोणतंही लेखी आश्वासन देण्यात आलेलं नाहीये किंवा शासन निर्णय अद्याप प्रसिद्ध झाला नाहीये. त्यामुळे सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप करून आता 19 इमारतीतील प्रकल्प बाधित आक्रमक झालेत. येत्या आठवड्यात यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला नाही तर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईतील 23 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लागल्यानं 28,000 झोपडीधारकांचं पुनर्वसन शक्य होणार आहे. वित्तीय संस्थांनी अर्थसहाय्य केलेल्या सुमारे 47 योजनांपैकी 23 योजनांमध्ये विकासक नियुक्त करण्यात आलेत. त्यामुळे 27,793 झोपडीधारकांचं पुनर्वसन मार्गी लागणार आहे. पुण्यामध्ये PMPML बसमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच विलंबानं तिकीट घेणाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाईल ॲप ऑनलाईन तिकीट प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे प्रवाशांनी बस थांब्यावरून बसमध्ये बसतानाच तिकीट काढून प्रवास करण्याचं आवाहन केलं आहे. CET कक्षाकडून PCB गटाच्या घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रश्न दिलेले पर्याय याबाबत विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी आणि हरकती 19 मे पासून नोंदवता येणार आहेत. त्यामुळे चुकीचा प्रश्न किंवा पर्याय याबाबत विद्यार्थ्यांची शंका दूर होण्यास मदत होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी राज्यभरातील 9,294 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी 21 मे पासून अर्ज करता येणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. भरणे नाका इथे भरधाव कार जगबुडी नदीच्या पुलावरून थेट नदीपात्रात कोसळली. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत. भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांच्या वाहनाचा पनवेलमध्ये अपघात झाला.
या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे। अचानक ब्रेक मारल्यानं अपघात झाला असून त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दहिसरमध्ये 2 कुटुंबात झालेल्या तुफान हाणामारीमध्ये 3घांचा मृत्यू झालाय। यात 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत तर 3घांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी दोन्ही कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आरोपी जखमी असल्यानं अटक करण्यात आलेली नाही। 2006 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड रजाउल्ला निजामनी खालिद उर्फ अबू सैफुल्ला याचा पाकिस्तानमध्ये खात्मा करण्यात आलाय। तब्बल 19 वर्षांनंतर सैफुल्लाचा खात्मा करण्यात आलाय। एलओसीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे काश्मीरमधील पर्यटन क्षेत्र पुन्हा एकदा गंभीर संकटात सापडलंय। 90% पर्यटकांनी बुकिंग रद्द केल्यानं पर्यटनावर उपजीविका भागवणाऱ्या स्थानिकांना मोठा आर्थिक फटका बसलाय। सिंधू पाणी कराराबाबत शिवराज सिंह चौहान शेतकरी संघटनांशी चर्चा करणार आहेत। सिंधू पाणी करार रद्द करण्यामुळे काय फायदा होणार आहे त्याबद्दल चर्चा होणार आहे। शोपियानमध्ये सुरक्षा दलांचं शोध अभियान सुरू आहे। या शोध अभियानातून दहशतवाद्यांच्या अड्ड्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला। अमृतसर जवळील एका गावातून बीएसएफ जवानांनी ड्रोन जप्त केलेले आहेत तर ड्रोन दिसल्यामुळे संपूर्ण परिसरात दक्षता वाढवण्यात आली आहे। दिल्लीच्या सरोजिनी नगर मार्केटमधील एका दुकानाला भीषण आग लागली। दरम्यान अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। केरळच्या कोझिकोडमध्ये कपडा मार्केटला भीषण आग लागली। या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय। बिहारच्या पाटण्यात अज्ञात आरोपींनी गोळ्या घालून एका युवकाची हत्या केली। परस्पर वादातून ही घटना घडली आहे। बिहारच्या गयाजी येथील सरकारी शाळेतून एमडीएम तांदूळ चोरी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत। मध्य प्रदेशातील टिकमगडमध्ये खाण माफियाने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय। बिहारच्या समस्तीपूरमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या गुन्हेगारांनी एका व्यावसायिकावर गोळीबार केला। दरम्यान स्थानिकांनी दोन्ही गुन्हेगारांना बेदम मारहाण करत ठार मारलं। रांचीमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये बंदुकीसह डिस्कोचा व्हिडिओ व्हायरल झालाय। व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तरुणाचा शोध सुरू केलाय। यूपीतल्या मुझफ्फरनगरमध्ये धार्मिक स्थळाच्या ठिकाणी दोघांना बेदम मारहाण करण्यात आली। छेडछाडीच्या आरोपाखाली 2 तरुणांना महिलांनी चांगला चोप दिला। गाझियाबादमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। जुन्या वादातून दोघांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचं सांगितलं जातंय। बिजनौरमध्ये कालव्यात अडकलेल्या गुन्हेगारांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका कॉन्स्टेबलला आपला जीव गमवावा लागलाय। या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। विजेचा धक्का बसल्यानं कॉन्स्टेबलचा जीव गेला। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रोस्टेट कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे। याबाबतचं वृत्त रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनं दिलंय। त्यांना गंभीर स्वरूपाचा कर्करोग झाल्याचं निदान करण्यात आलंय। सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना पाकिस्तानकडून सन्मानित केलं जातंय। आता दहशतवाद आणि सातत्यानं खोटं बोलण्याचं बक्षीस म्हणून क्रिकेटपटू आफ्रिदीला सन्मानित करण्यात आलं। सनरायझर्स हैदराबाद संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादमधील ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण झाल्यानं तो भारतात परतलेला नाही। सनरायझर्ससाठी हा मोठा धक्का मानला जातोय। साई सुदर्शन आणि शुभमन गिलच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर गुजरात टायटन्सनं दिल्लीचा एकतर्फी पराभव केला। गुजरातनं एकही विकेट न गमावता हा दणदणीत विजय मिळवलाय। गुजरातनं या सामन्यात दिल्लीचा 10 विकेट राखून पराभव केला।
गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्सचा संघ देखील आता प्ले ऑफसाठी पात्र ठरलाय. आता उरलेल्या एका जागेसाठी 3 संघांमध्ये फाईट पाहायला मिळणार आहे.